नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्या एकत्र येणार आहेत, परंतु नंदिनी तिचं मन खूप दुखावलं गेलेलं आहे. त्यामुळं तिने जीवाकडे काही वेळ मागणार आहे आणि त्याचबरोबर तिने समजून घेणार आहे, पण तिला थोडं शांत व्हायचं आहे, स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे, म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर इकडे पिहूमुळे हे सत्य कळलेलं आहे की हे सगळं रम्याने केलेलं आहे आणि इकडे मानिनी मात्र जाम भडकलेली आहे. त्यामुळं मानिनीने मात्र एक निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे रम्याचं थोबाड फोडलेलं आहे. कारण आज रम्याने जे काही केलेलं असतं त्याच्यामुळंच ही परिस्थिती आलेली आहे. माझ्या दोन्ही मुलांचे संसार तुटलेले आहेत, ही गोष्ट इकडे मानिनीच्या लक्षात आलेली असते. परंतु पारची समजूत घातल्यामुळं, काव्याने सुद्धा माफी मागितल्यामुळं, इवन काव्याने या गोष्टीची जाणीव करून दिल्यामुळं की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केलेला होता पार्थ, पण तुम्हीच ऐकलेलं नाही आहे, असं जेव्हा काव्या सांगत असते तेव्हा मात्र पार्थच्या लक्षात ती गोष्ट आलेली आहे. एवढंच काय, तर काव्याने हेही सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही माझ्या मनात देशमुख फक्त तुम्हीच आहात, मी दुसरा कोणाचाही विचार करत नाही. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे स्टेजवरती आता सरप्राईज असं असतं, ते म्हणजे सगळ्यांच्या बाईट्स घेतलेल्या असतात, सगळ्या गोष्टी तिथं असतात आणि तेव्हा मात्र आता सगळेजण हे पाहत असतात. खूप आनंदात हे सगळं चालू आहे, परंतु मध्येच ते फोटो दिसतात आणि सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण विचार करू लागतात की हे सगळं काय झालं अचानक, म्हणजे अशा पद्धतीने गोष्टी होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मग हे काय घडलं, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि मग पुढे समोर जे फोटो दिसत आहेत ते पाहून तर धक्काच बसलेला असतो. कारण जीवा आणि काव्याचे ते फोटो असतात. कॅफेमधले काही फोटो आहेत, तर काही फोटो फार्म हाऊसवरचे आहेत. म्हणजे जीवा याच्या आधी फार्म हाऊसवरती गेलेला होता काव्याला घेऊन, ही गोष्ट आता समोर आलेली असते. खरं तर खूप मोठा धक्का सगळ्यांना बसलेला असतो. पिहूला तर ऑलरेडी जीवा आणि काव्याचं नातं माहिती होतं. पिहूला याबद्दल ऑलरेडी माहिती आहे, कारण पिहूने जीवा आणि काव्या या दोघांनाही एकत्र पाहिलेलं होतं लग्नामध्ये किंवा त्यांच्या दोघांच्या बाबतीत तिला बऱ्यापैकी माहिती होतं. त्यामुळं पिहूला धक्का बसलाय. पण पिहू मात्र सगळ्यांना सांगायला लागते की हे मी नाही केलेलं, मला नाही माहिती हे कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे, पण या सगळ्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे, हे कोणी केलं याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे, असं सगळेजण तिथं सांगत असतात. सगळ्यांच्या समोर पिहू सांगत असते. परंतु पिहू म्हणते की मला एक गोष्ट माहिती आहे की हा जो पेनड्राईव्ह आहे तो वेगळा आहे आणि मी जो पेनड्राईव्ह होता तो वेगळा होता, यामध्ये वेगळा आहे, कारण तो पेनड्राईव्ह चुकीचा आहे, असं पिहूचं सांगणं असतं. इकडे आता काव्या पार्थची समजूत घालत असते. पार्थ, मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही ऐकून नाही घेतलेलं, मी तुम्हाला हीच गोष्ट सांगत होती. तेव्हा नंदिनी मात्र खूप हादरलेली असते. आता नंदिनीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण नंदिनीसाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक असते. कारण तिला माहितीच नाही आहे की हे सगळं काय घडतंय, तिला कळतच नसतं की या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर जीवा आणि काव्या दोघंही नंदिनीच्या समोर येऊन हात जोडून तिची माफी मागत असतात, पण नंदिनी काही शांत झालेली नसते. इकडे पार्थची अवस्था सुद्धा काही वेगळी नसते, पार्थची अवस्था ही तशीच आहे. पार्थला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि पार्थ सुद्धा हेच करत आहे. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की नाही, मला काहीही ऐकायचं नाही आहे आणि नंदिनी स्वतःला शांत करत असते. खरं तर काव्या नंदिनीची समजूत घालत असते, परंतु नंदिनीला ऐकायचंच नाही आहे हे नंदिनीनं ठरवलेलं असतं आणि नंदिनी म्हणत असते की नाही, मला कुठल्याच गोष्टी ऐकायच्या नाही आहेत आणि माझ्याशी कोणीही बोलायचं नाही आहे, असं म्हणत नंदिनीने एक निर्णय घेतलेला असतो. इकडे जीवा म्हणत असतो की नाही नंदिनी, प्लीज असं नको करू, तू मला सोडून नको जाऊ, माझं खरंच मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, असं जीवा नंदिनीला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की हे बघा जीवा, कसं आहे माहिती आहे का, ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं घडलेलं आहे ते मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे.
परंतु अशा पद्धतीने या गोष्टी घडायला नको होत्या असं नंदिनी जीवाला म्हणत असते. जीवाला ती म्हणत असते की तुम्ही एकदा मला सांगायला हवं होतं. तेव्हा जीवा म्हणतो की कसं सांगणार नंदिनी, सांग ना. जेव्हा लग्न मंडपात मी तुला घेऊन आलो तेव्हा पार्थदादासोबत जेव्हा मी काव्याला तिथं पाहिलं तेव्हा माझ्यासाठी किती मोठा धक्का होता तो तुला नाही माहिती नंदिनी. कारण जसं काव्याचं लग्न पार्थ सोबत होत आहे, पार्थदादा सोबत होत आहे, या गोष्टीचा धक्का तुला बसलेला होता. तसाच धक्का मलाही बसलेला होता, कारण काव्याने आणि मी एकमेकांना शब्द दिलेला होता. परंतु या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करत, हे सगळं मान्य करत पुढं येत होतो. आणि त्याचबरोबर काव्यावर पण काय परिस्थिती ओढवलेली होती ही तर घरातल्यांना माहितीच आहे. परंतु तुझ्या बाबतीत काय घडलं होतं, तुझ्या बाबतीत ही लोक खूप वाईट बोलत होते, वाटेल ते बोलत होते. आणि त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू होतं की ही मुलगी चुकीची आहे, त्यांना तुला चुकीचं ठरवायचं होतं. पण मला मात्र तुला चुकीचं ठरू द्यायचं नव्हतं. आणि काहीही झालं तरीही तुझी त्याच्यामध्ये काहीच चूक नव्हती. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की ती सगळी गोष्ट मला माहिती आहे, परंतु मी कसं ॲक्सेप्ट करू या सगळ्या गोष्टी, मी काय करू, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलेलं आहे ते. कारण तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलेली आहे, विश्वासघात केलेला आहे तुम्ही माझा. कारण एवढी मोठी गोष्ट तुम्ही का लपवून ठेवली असं म्हणत नंदिनी जाब विचारत असते. कारण नंदिनीला फक्त एवढंच माहिती असतं की काहीही झालं तरीही जीवाने माझ्यासोबत असं वागायला नको होतं. कारण जीवांसाठी मान्य आहे आमचं लग्न हे चुकीच्या पद्धतीनं झालं, पण तिथे सुद्धा जीवा स्वतः आले होते त्या लग्न मंडपात माझ्याशी लग्न करायला. मी नव्हतं म्हटलं त्यांना माझ्याशी लग्न करा. आल्यापासून या घरामध्ये मी सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांशी व्यवस्थित वागते. पण आज हे सगळं, तेव्हा जीवा म्हणत असतो की नाही माहिती हे सगळं कुणी केलं आणि का केलं आहे ते. तेव्हा मात्र इकडे मानिनीच्या सगळं लक्षात येतं. मानिनी म्हणते की आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की त्या दिवशी वरून पडलेली ट्रॅव्हल बॅग, म्हणजेच काल जी ट्रॅव्हल बॅग ज्याचं चाक तुटलेलं होतं, चाक म्हणता क्षणी इकडे जीवाच्या लक्षात येतं. जीवा म्हणतो की आई काय म्हणालीस तू. तेव्हा मानिनी म्हणते की हो, रम्या आणि वसुताई कुठे बाहेर गेलेल्या नव्हत्या. म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं त्यांना मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे वगैरे, त्यांना कुठंही जायचं नव्हतं, त्या कुठंही गेलेल्या नव्हत्या. तर त्या कुठेतरी अशा ठिकाणी गेलेल्या होत्या, त्यांचं काहीतरी कांड सुरू होतं. तेव्हा जीवा म्हणतो की बरोबर आहे, तुटलेलं चाक ट्रॅव्हल बॅगचं, म्हणजेच ते मला फार्म हाऊसवरती दिसलं होतं. आणि जे सगळे पुरावे होते ते फार्म हाऊसवरती होते, म्हणजे या दोघींनी तिथून हे पुरावे आणलेले आहेत, ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र मानिनीला खूप राग आलेला असतो, कारण माझ्या मुलांच्या आयुष्यामधलं सुख या दोघींनी हिरावून घेतलेलं आहे, यांना मी सोडणार नाही हा विचार मानिनीने केलेला असतो. इकडे जीवा म्हणत असतो की नंदिनी प्लीज ऐक ना माझं. काव्या पारची माफी मागत असते. काव्या म्हणत असते काही असलं तरीही आता मला जीवाबद्दल काहीच, जन्मेजयबद्दल मला काहीच वाटत नाही आहे. माझ्या मनात फक्त आणि फक्त तुम्ही आहात, मी फक्त तुमचाच विचार करते असं काव्या पार्थला सांगत असते. म्हणून तर मी तुम्हाला आत्ता सर्वांच्या समोर प्रेमाची कबुली दिलेली आहे, हे सुद्धा काव्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की काय बोलताय काव्या तुम्ही, अहो तुमचं जीवावरती प्रेम होतं. तेव्हा काव्या म्हणते तुम्ही आता काय बोललात, माझं जन्मेजयवरती प्रेम होतं, पण जेव्हापासून आपलं लग्न झालेलं आहे सुरुवातीला काही दिवस मी खूप विचित्र वागलेले हे मलाही माहिती आहे. पण आत्ता माझ्या मनात जन्मेजयबद्दल काहीही नाही आहे, मला फक्त आणि फक्त तुमच्याबद्दल वाटतं आणि मी फक्त तुमचाच विचार करते असं काव्या सांगत असते. आता मात्र पार्थला धक्का बसलेला असतो. तेव्हा मानिनी आणि विक्रम समोर येतात आणि सांगू लागतात बघितलंस का पार्थ, तिच्या मनात फक्त आणि फक्त तूच आहेस, तिला फक्त तुझ्याबद्दलच वाटतं हे तिनं वारंवार तुला सांगत आहे. तर मग तू का असा विचार करतोय, तू का चुकीचा विचार करतोय. तिला जर तेच सांगायचं असेल तर तूही तिच्या बाजूने विचार करून बघ ना, कारण तिला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे असं तिनं सांगते तुला, मग तिच्या मनाचा विचार करून बघ ना असं सांगत आहेत. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो बरोबर आहे त्यांचं, पण मला जे काय म्हणायचं आहे ते वेगळंच आहे. कारण आत्ता जरी मी त्यांचा स्वीकार करायचं ठरवलं तरी त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरणार आहेत का. तेव्हा काव्या सांगू लागते की त्या सगळ्या गोष्टी विसरलेल्या आहेत, आता फक्त माझ्या मनात तुम्हीच आहात आणि मी फक्त आणि फक्त तुमचाच विचार करते, मी दुसरं कोणाचाही विचार करत नाही असं ती सांगू लागते. तेव्हा जीवासुद्धा सांगतो की नंदिनी मी फक्त तुझ्या प्रेमात पडलोय, माझ्या मनात
काव्याबद्दल फिलिंग होत्या, पण त्या लग्नाच्या आधी जेव्हा पारदादाशी तिचं लग्न झालं त्या क्षणी ती गोष्ट माझ्यासाठी संपलेली आहे. कारण ती आता माझ्या भावाची बायको आहे एवढं मला माहिती आहे. आता इकडे मानिनीला कळलेलं असतं की हे सगळं रम्याने केलेलं आहे. तेव्हा मानिनीचा मोर्चा वळतो तो म्हणजे रम्याकडे. मानिनीला खूप राग आलेला असतो. मानिनी म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही असं म्हणत मानिनी चिडलेली असते आणि मानिनी डायरेक्ट येते ती म्हणजे रम्याकडे आणि रम्याला म्हणते की हा पेनड्राईव्ह तुझाच आहे ना? आणि त्या दिवशी ती बॅग बरोबर आहे तुझ्याच रूममध्ये होती ना? तेव्हा मानिनीला खूप राग येतो. मानिनी म्हणते की वसुताई अजिबात मध्ये बोलायचं नाही आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आणि मानिनी सणसणीत अशी कानाखाली त्या रम्याच्या वाजवते आणि तिला सांगू लागते की बस झालं. आत्तापर्यंत खूप वेळा तुमचं सहन केलेलं आहे. परंतु आता माझ्या मुलांच्या बाबतीत जर काही चुकीचं घडत असेल तर मी शांत राहणार नाही असं म्हणत मानिनीने रम्याच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि तिला दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही तुम्ही आत्ता आमच्यापासून जेवढं लांब राहाल तेवढंच चांगलं आहे. कारण याच्या आधीही या चौघांच्या आयुष्यात वादळ आणण्याचा तुम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेला आहे. पण आता मी हे होऊ देणार नाही. आता पार्थची समजूत घालून झालेली असते. पार्थला सांगितलेलं असतं की पार्थ काहीही झालं तरीही आता माघार घ्यायची नाही आहे. काव्या जर तुझ्या बाजूने विचार करत असेल तर तुलाही तिच्या बाजूने विचार केला पाहिजे. आणि मग पार्थने काव्याला आता सांभाळून घेतलेलं आहे. पार्थने काव्याचा स्वीकार केलेला आहे. मान्य केलेलं आहे की खरंच हे सगळं जे काय आहे ते मी ॲक्सेप्ट करत आहे कारण काव्याने खूप वेळा मला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ म्हणत असतो की नंदिनी तुम्हीही समजून घ्या कारण त्या दोघांनीही ठरवलेलं आहे. त्यांना अजूनही वाटतं त्यांच्या मनात जर तशा फिलिंग नसतील तर आपण त्यांच्या भूतकाळासही त्यांना स्वीकारलं पाहिजे. कारण हे जे लग्न झालेलं होतं ते कशा परिस्थितीत झालेलं आहे ते तुम्हालाही माहिती आहे. मग असा विचार का करता? पण नंदिनी म्हणत असते की पार्थ सगळं बरोबर आहे. पण माझा विश्वासघात झाला आहे. ती गोष्ट मी ॲक्सेप्ट नाही करत. कारण मला शक्यच नाही आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र रम्याला खूप आनंद होत असतो. पण पार्थ म्हणत असतो की नाही. नंदिनी म्हणते की मला थोडासा वेळ हवा आहे. मला स्वतःला विचार करायला वेळ हवा आहे. त्यामुळं मला काही दिवस एकटं राहायचं आहे. आता नंदिनीने बॅग आणलेली आहे आणि नंदिनी बॅग घेऊन निघालेली आहे. तेव्हा मात्र सगळेजण नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु नंदिनी मात्र ऐकायला तयार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.